आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की जो नाना पटोलेच्या माध्यमातून जे आपण एक प्रकारची गद्दारी म्हणू शकतो की त्यांनी गद्दारी केली प्रकाश आंबेडकर, ते जाऊ द्या ना. ते कोणी येते कोणी बोलते का अरे यार आम्ही प्रकाश आंबेडकरला म्हणत होतो 6 जागा, ते तुलीत टाका, ते 6 जागा, ते 6 जागा तुलीत टाका. पण त्यांनी ऐक्य न झाल्या म्हणजे झाले नसताना सुद्धा, त्यांच्या ऐक्य झाला नसताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी 3-4 जागावर तुम्हाला सपोर्ट केला ना. मग तुम्हाला एक जागा जो 16 साठी तुम्हाला काही हे प्रॉब्लेम होत होता का? पण ऍक्च्युली तुम्हाला सांगू इच्छितो, राहुल गांधी आणि जे नाना पटोले जे आहेत हे जो आहेत हे जातीवादी आहेत. ठीक आहे, यांना आंबेडकर जो नाव आहे ना हा चालत नाही. यांना सगळे चालते, यांना यांची वोट बँक चालते, यांना मुसलमानाची वोट बँक चालते, पण यांना आंबेडकर चालत नाही. ओके, आता बघा, जर बघा यांची युती झाली नसताना सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी नागपूरमध्ये तेवढा सपोर्ट केला. सुप्रिया सुळे जे निवडून आल्या त्या पण जर समजा तिथून जर समजा प्रकाश आंबेडकरांनी जर समजा तिथं जर वंचित बहुजन आघाडीचा जर उमेदवार उभं केला असता तर ते साहेब कदाचित निवडून आले नसते. कोल्हापूरमधून पण ते झाले. तर हे तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल की ह्या आंबेडकरी जनतेमुळे ह्या वेळेस महाविकास आघाडीला खूप मदत झाली आहे. कारण त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पण ऍक्सेप्ट नाही केलं, बहुजन समाज पार्टीला पण त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं. आणि ह्या बदल्यात महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी बोलण्यापेक्षा काँग्रेसच म्हणणार मी, काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरच्या खिलाफ जो आहे ते आपला उमेदवार उभा करतात. कशासाठी? तिथं भाजपाचा माणूस निवडून आणण्यासाठी, काँग्रेसचा माणूस निवडून आणण्यासाठी नाही. भाजपाचा व्यक्ती, भाजपाचा जो प्रत्याशी आहे तो प्रत्याशी अकोला लोकसभा क्षेत्रामधून निवडून आल्या पाहिजे म्हणून नाना पटोले यांनी तिथं तो उमेदवार उभा केला. बहुत सारे लोक बोलत आहेत की बाबा प्रकाश आंबेडकरनी युती करायला पाहिजे होती. हे अरे हे फालतूचे थोटांड आहेत, हे जे आहेत ना हे फालतूच्या उलट्या बोंबा आहेत. ते युती हो नको हो, प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला 3 ते 4 जागावर सपोर्ट केलं. तुमचा पण काम होता की त्यांना त्या अकोला लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांना सपोर्ट करायला तुम्हाला पाहिजे होता. ठीक आहे, ओके. तर ऍक्च्युली बात असं आहे की प्रकाश म्हणजे काँग्रेसला जो आहे आंबेडकर हा चालत नाही, हे तुम्ही मान्य करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच लोकांनी पाडलं. त्यांना संविधान सभेमध्ये जाऊ नये म्हणून किती छळ कपट केलं यांनी काँग्रेसने. आपल्याला असं वाटते की बाबा काँग्रेस जो आहे हे हा खूप असा काही होणार नाही, कारण असे जे आहे यांचे मॅनिफेस्टो जे आहे कितीतरी झाले आहेत. ठीक आहे, कितीतरी झाले आहेत, पण कधी त्याचा जो आहे बेनिफिट तेवढा झाला नाही. त्याला ह्यावेळेस आता कसं आहे की सत्ता पलट झाल्या पाहिजे, ह्यासाठी आंबेडकरी जनतेने जो आहे ह्यावेळेस महाविकास आघाडीला भरघोस सपोर्ट केला. भरघोस कुठलीही चळवळ म्हणजे कुठल्याही चळवळीच्या लोकांनी एवढा सपोर्ट नाही केला. महाराष्ट्रभर जो आहे ह्यावेळेस आंबेडकरी जनते जो आहे म्हणजे लाखोच्या मताधिक्याने महाविकास आघाडीला सपोर्ट केला आहे. हे ऍक्सेप्ट करावं लागेल काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला ऍक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे, तर बघा मी जो माझा आजचा जो टॉपिक होता, हा टॉपिक होता की भंडारा गोंदिया लोकसभाची जे सीट आहे हे आंबेडकरी म्हणजे कोणाच्या काय कारणे आहेत की ते निवडून आले. तर एकच कारण आहे त्याचा, बाकी काय नाही. बाकी त्यात थोटांड आहेत, बाकी सगळं थोटांड आहे. ठीक आहे, कारण पहा इथं जे टक्कर होती फक्त भाजपासोबत होती, महायुतीसोबत नाही. कारण महायुती होती की नाही महाराष्ट्रात, महायुती होती की नाही. अजित पवार गेला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस गेली नाही. राष्ट्रवादीची वोट बँक इथंच आहे, राष्ट्रवादीतच आहे. शिंदे गट गेला म्हणजे एकनाथ शिंदे तिकडे गेला म्हणजे याचा अर्थ असा नाही का पुरा त्यांनी शिवसेना खाऊन टाकली नाही. शिवसेनेची वोट बँक शिवसेनेजवळच आहे. तर जे ओरिजिनल जे लढाई आहे हे लढाई जी आहे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हाच होता, महायुती नाही, एनडीए नाही. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की यामध्ये जर फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी जर यावेळेस भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये जर डॉक्टर प्रशांत पटोलेला जर समर्थन नाही दिलं असतं तर कदाचित डॉक्टर पटोले हे पराभूत झाले असते. हे तुम्ही ऍक्सेप्ट करा. ठीक आहे, हे तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. जर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला कॅल्क्युलेशन जर समजत असेल तर हा सगळा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. ठीक आहे, धन्यवाद.